अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. टी अनिवार्यता कायम. सुप्रीम कोर्टाने 68 याचिका फेटाळल्या. 30 मे 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. समोरील बेल आयकॉनला क्लिक. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. देशभरातील शिक्षक व शिक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून राहिलेल्या टीचर एलिजिबिलिटी टेस्ट प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत महत्त्वाचा अंतिम निर्णय जाहीर केला आहे. टी अनिवार्यता संदर्भात दाखल करण्यात आलेल्या तब्बल 68 पुनर्विचार याचिकावर सर्वोच्च न्यायालयाने आज निकाल देत सर्व याचिका निकाली काढल्या असून न्यायालयाचा निर्णय हा याचिकाकर्त्यांच्या विरोधात लागला आहे. त्यामुळे शिक्षक सेवेत टी अनिवार्यता कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या ह्या निर्णयामुळे राज्यातील तसेच देशभरातील हजारो शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेले कर्मचारी आणि शिक्षण संस्थांमध्ये कार्यरत शिक्षकांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे. न्यायालयाने आपल्या निरीक्षणात स्पष्ट केले आहे की शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी ही आवश्यक बाब आहे आणि ती सेवा पदोन्नती दोन्हीसाठी बंधनकारक राहील. टी अनिवार्यतेवर न्यायालयाचा शिक्कामोर्तब. गेल्या काही वर्षापासून टी पात्रतेबाबत विविध राज्यांमध्ये मोठा वाद सुरू होता. अनेक शिक्षक संघटना, कर्मचारी संघटनांनी टी अनिवार्यता शिथिल करण्याची मागणी केली होती. विशेषतः जुन्या नियुक्त्या, अनुदानविरहित शिक्षक पदोन्नतीसाठी अडचणी आणि दीर्घ सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सूट देण्याची मागणी करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. मात्र सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दात सांगितले की विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शिक्षकांची शैक्षणिक पात्रता आणि गुणवत्ता तपासणे आवश्यक आहे. टी केवळ औपचारिक परीक्षा नसून शिक्षकाच्या अध्यापन क्षमतेचे मूल्यांकन करणारी महत्त्वाची प्रक्रिया आहे. त्यामुळे टी अनिवार्यता रद्द करण्यास किंवा शिथिल करण्यास न्यायालयाने नकार दिला. पदोन्नतीसाठी टी बंधनकारक. या निकालातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पदोन्नतीसाठीही देखील टी आवश्यक राहणार आहे. यापूर्वी अनेक शिक्षक संघटनांकडून पदोन्नती प्रक्रियेत टीची अट रद्द करावी अशी मागणी केली जात होती. परंतु न्यायालयाने ती मागणी अमान्य केली असून सेवा कायम ठेवण्यासाठी आणि पदोन्नती मिळवण्यासाठी टी पात्रता आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे अनेक शिक्षकांना पुढील काळात टी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागणार आहेत. विशेषतः दीर्घकाळ सेवेत असलेल्या शिक्षकांसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. शिक्षकांना दिलासा मुदत 1 वर्षाने वाढवली. जरी न्यायालयाने टी अनिवार्यता कायम ठेवली असली तरी शिक्षकांना मोठा दिलासा देत टी उत्तीर्ण होण्यासाठी दिलेली मुदत वाढवून दिली आहे. यामुळे ही मुदत 31 ऑगस्ट 2027 पर्यंत आता सर्वोच्च न्यायालयाने ती वाढवून 31 ऑगस्ट 2028 पर्यंत केली आहे. म्हणजे शिक्षकांना टी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अतिरिक्त 1 वर्षाचा कालावधी मिळणार आहे. अनेक शिक्षक संघटनांनी मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. विशेषतः ग्रामीण भागातील शिक्षक व सेवा करत असताना परीक्षा तयारीसाठी वेळ न मिळणारी कर्मचारी आणि वयोमर्यादेच्या उंबरठ्यावर असलेले शिक्षक यांच्यासाठी हा निर्णय काही प्रमाणात दिलासादायक मानला जात आहे. शिक्षण क्षेत्रात मिश्र प्रतिक्रिया. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिक्षण क्षेत्रातून मिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काही शिक्षक संघटनांनी न्यायालयाच्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली असून टी अनिवार्यता ही जुन्या कर्मचाऱ्यांसाठी अन्यायकारक असल्याचे मत व्यक्त केले आहे. तर काही शिक्षण तज्ज्ञांनी या निर्णयाचे स्वागत करत शिक्षणाची गुणवत्ता टिकवण्यासाठी टी आवश्यक असल्याचे म्हटले आहे. तज्ज्ञांचे मते, विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षकांची गरज आहे. त्यामुळे शिक्षकांच्या पात्रतेचे निकष कठोर असणे आवश्यक आहे. टी परीक्षा ही शिक्षकांच्या ज्ञान, अध्यापन कौशल्य आणि विद्यार्थ्यांशी संवाद क्षमता तपासण्याचे प्रभावी माध्यम असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. आता लक्ष केंद्र सरकारकडे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर आता शिक्षक संघटनांचे लक्ष केंद्र सरकारकडे लागले आहे. भविष्यात केंद्र सरकारकडून काही धोरणात्मक बदल, विशेष सवलत किंवा नवीन मार्गदर्शक सूचना जारी होतात का, याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे. दरम्यान अंतिम निकालाची अधिकृत प्रत उपलब्ध झाल्यानंतर न्यायालयाच्या निरीक्षणाबाबत अधिक तपशील समोर येणार आहे. त्यामुळे शिक्षक संघटना आणि
संबंधित कर्मचारी आता अधिकृत आदेशाची प्रतीक्षा करत आहेत. शिक्षकांना संदेश, TET तयारीवर भर द्या. या निर्णयानंतर शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ आणि संघटनांकडून शिक्षकांना एकच संदेश दिला जात आहे. आता न्यायालयीन लढाईपेक्षा TET परीक्षा उत्तीर्ण होण्यावर भर द्यावा. मुदतवाढ मिळाल्यामुळे शिक्षकांना अतिरिक्त वेळ मिळाला असून त्याचा उपयोग अभ्यास आणि तयारीसाठी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे TET अनिवार्यता विषयावरील दीर्घकाळ सुरू असलेल्या वादावर मोठ्या प्रमाणात पडदा पडल्याचे मानले जात आहे. आगामी काळात शिक्षक भरती, सेवा अटी आणि पदोन्नती प्रक्रियेत TET पद्धतीचे महत्त्व आणखी वाढणार असल्याचे संकेत या निकालातून स्पष्ट झाले आहे. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तंबूसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. मित्रांना शेअर करायला विसरू नका. असेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील.